नाही म्हणले, पण सांगा ना तरी माझा जन्म श्रावण महिन्यामध्ये झाला. म्हणजे तारीख काय होती? म्हटले 15 तारीख होती. म्हणजे सर वार कोणता होता? म्हणजे रविवार होता. ते पोरग म्हणजे रविवारी तुमचा जन्मच होऊ शकत नाही गुरुजी, तुम्ही शाप खोटं बोलता. म्हणजे कसं होऊ शकत नाही? म्हणजे रविवारी सुट्टी राहते. कुठं काय बोला कुठं काय नाही, काय आखले काय मुला काय शिकवलं नाही गुरुजी, ते काय सांगणार हो. त्याच्या पुढे ते पाहून पाहूनच पेपर करायचा. अरे भक्तीपरायण रामदास शिवा कसं कीर्तन कर त्यांची कॅशिट पाठ केली की सुरू तिकडं. आता ही पाहून पाहून कापे जमत असते का? आता परीक्षा आली जवळ आणि तोंडी परीक्षा. गुरुजी म्हणले कोणी कापी करायची नाही, तोंडी परीक्षा. जो 3 प्रश्नाचं उत्तर देऊन म्हणले त्याला 500 मार्क त्या ठिकाणी. आता श्रीमंत मुलगा ढ होता पण गरीबाचं पाहून पाहून तो पेपर करीत होता. पण आता तोंडी परीक्षा एकानेच जायचं गुरुजीने विचारायचं त्याला सोडायचं. ते म्हणजे आता बेकारच झालं. याने डोकं लढवलं की मुलगा शाळेमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनी काय केलं की शाळेच्या खिडकीजवळ आपला कान लावला. म्हणजे काय काय म्हणतो आपण तेच उत्तर लिहून घेऊन तेच सांगू. गुरुजीने तर हुशार मुलाला प्रश्न विचारला शाळेमध्ये, हा दुसरा बाहेर होता. कारण म्हणले वा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान कोण आहे? ते हुशार होतो. ते म्हणजे मनमोहन सिंग. म्हणजे राईट, मी गेलो बाहेर. पहिलं उत्तर मनमोहन सिंग. म्हणजे कुठं म्हणायचं कुठं काय याला डोकं पाहिजे नाही. याला प्रश्न ऐकू येत नव्हता पण उत्तरच लिहून घेत होता. हेच सांगायचं म्हणजे शाळेत. बरं म्हणजे बाबा गुरुजीनं दुसरा प्रश्न केला. म्हणजे बाळा आपला तुझा जन्म भारत देश म्हणजे स्वतंत्र कधी झाला? ते म्हणे 46 पासून चळवळ चालू होती 47 ला झाला. यांनी लगेच दुसरं उत्तर लिहिलं. 46 पासून चळवळ होती 47 ला झाला. तिसरा प्रश्न विचारला. म्हणजे कार्य म्हणले बाळा पृथ्वीचा आकार कसा आहे? म्हणजे गुरुजी शास्त्रज्ञानाने ठरवलं गोल आहे पण अजून मत काही सिद्ध झालं नाही. राईट म्हणजे 500 मार्क मिळाले. आता हे गेलं सांगायला पण येण्याला हेच सांगायचं. म्हणले अरे म्हणे तुझं नाव काय आहे? म्हणजे मनमोहन सिंग. मनमोहन सिंग गुरुजी म्हणजे येडायचं काय नाही. काहीच गुरुजी म्हणजे असू द्या, काहीच नाव असू शकतं. काहीच नावावर काय नाव तर म्हणजे गंगाधर अंगुल नाही महिनाभर. नावाचं काय जसं नाव काय तसे माणसं असतात का काय? नाव तर म्हणजे सूर्यप्रकाश 7-8 जण धरून चालले का म्हणतो म्हणजे त्यांना रात आंधळ्या लागले. बर काय नाव म्हणजे मनमोहन सिंग. गुरुजी म्हणले मनमोहन सिंग तर मनमोहन सिंग असू शकतं नाव. बरं म्हणले बाळा तुझा जन्म कधी झाला? म्हणजे 46 पासून चालू होती म्हणजे 47 का झाला? गुरुजी म्हणले मूर्ख आहे काय काय रे? म्हणले हा म्हणले शास्त्रज्ञाने ठरवलं म्हणले सर पण अजून मत काही सिद्ध नाही झालं. विठ्ठला माझा मुद्दा इथे चालला की धर्म म्हणजे काय? हिंदू धर्मामध्ये फार नम्रता आहे महाराज. धर्माचे पालन. आपल्या हिंदू धर्मामध्ये साधना करण्यासाठी आपल्या हिंदूच्या देवाचं नामचिंतन करण्यासाठी प्रत्येकाला समान हक्क आहे. तो ब्राह्मण असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, शूद्र असो. यारे यारे लायन थोर याती भलती बारी. कोणत्याच पुढे तुम्हाला सांगू का तुमच्याजवळ भेदभाव आहे. श्री ज्ञानराज माऊलीची पहिली वारी कोणी केली सांगा बरं? कोण होते वारकरी? ज्ञानेश्वर महाराजची पहिली पालखी कोणी काढली भारतामध्ये? आहे का कल्पना? ज्ञानेश्वर महाराजांची पहिली पालखी माऊली समाधीस्थ झाल्याचे कोण कोण भक्त होता तो? हैबती बाबा. कोण जातीचे होते? बामन होते का हैबती बाबा? अरे जातीनंतर मुसलमान होते हैबती बाबा. मी तर म्हणतो श्री ज्ञानराज माऊलीच्या पहिल्या पूर्वज वारकरी मानकरी आमच्या हैबती बाबा आहे. विठ्ठला गोरोबा काकांनी वर्णन केले का ठिकाणी? गोरोबा काकांनी वर्णन केलं त्यांचं.
मावली मावली मुकी आई साचाळा रे मावली मावली मुकी आई साचाळा पादुका मावलीच्या हलवताच्या गळा पादुका मावलीच्या हलवताच्या गळा पादुका मावलीच्या हलवताच्या गळा मुखी साचाळा माऊली माऊली साचाळा पादुका I'll